अष्टसात्विक भाव. हर्ष, स्तंभ, स्वेद, स्वेद म्हणजे घाम येणे, रोमांच, विवर्ण, विवर्ण म्हणजे ॲनिमिक होणे, स्वरभंग, कंप आणि अश्रुपात अशा 8 भावातील हर्ष सोडला तर इतरांना सात्विक का म्हणावे असे वाटू शकते. यातील एकटा भावच जर सुट्ट्या स्वरूपात प्रगटला तर तो सात्विक असणे आवश्यक नाही. फार काय, पण भावाचे प्रगट होण्यामागचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. परदुःखाने होणारा हर्ष हा सात्विक कसा बरे म्हणता येईल? पण विश्वरूप दर्शनाने ज्यांची उत्पत्ती होते, ज्यांच्या क्रमाक्रमाने प्रगट होण्यातच, क्रमाक्रमाने हे लक्षात घ्या, क्रमाक्रमाने प्रगट होण्यातच त्यांच्या सात्विकतेचे कारण दाखविता येईल. असे हे विश्वरूप याची देही बघता आले म्हणून प्रथम हर्ष होणे हे तर स्वाभाविकच आहे. पण थोड्याच वेळात त्या दर्शनाचा अथांगपणा जाणवतो आणि स्तंभित व्हायला होते. या अथांगपणाच्या पार्श्वभूमीवर झालेली स्वतःच्या अल्प क्षमतेची जाणीव आणि त्यातून उत्पन्न झालेल्या भयामधून स्वेदोत्पत्ती होणे म्हणजे घाम फुटणे हे तर स्वाभाविकच. पण क्षणातच या भीतीलाही दूर सारेल अशी या अनुभूतीची आधी भव्यता आणि त्यानंतर दिव्यता शरीरावर रोमांच उभे केल्याशिवाय राहणार नाही. मग या भव्यतेत आपली अहंता, अहंकार आणि स्वतंत्र अस्तित्व लोपून जाते की काय या भावनेने विवर्ण होणे, पांढरे पडणे म्हणजे ॲनिमिक होणे हे आपोआपच होईल. त्यानंतर काही बोलू जावे तर शब्दही फुटणार नाही म्हणजे स्वरभंग. त्यानंतर काही क्रिया करू जावे तर मनाचा शरीरावरील ताबा सुटल्यामुळे शरीराला कंप फुटतो आणि शेवटी या दिव्य अनुभवाला हतबलतेने नाही तर आनंदाने अनन्य शरण व्हावे की मग अश्रुपात होणार नाही तर काय होणार. आणि म्हणून अशा भावांना, अशा क्रमाक्रमाने उत्पन्न झालेल्या भावांना सात्विक म्हणायचे नाही तर काय म्हणायचे. या अनन्य शरणेत दीनता नाही. जर दीनता असती तर अश्रुपाताला सात्विक म्हणता आले नसते. पण ही शरणता दीन नसते तर कृतज्ञ असते आणि म्हणून हा अश्रुपातही सात्विकच म्हणावा. येथे अजूनही एक विचार व्हायला हवा. मात्र हा प्रांत वैद्यकीय तज्ज्ञांचा आहे, त्यांनीच यावर प्रकाश टाकावा. स्तंभ, स्वेदोत्पत्ती, रोमांच, विवर्ण, स्वरभंग, कंप आणि शेवटी शामक म्हणून अश्रुपात या शारीरिक अवस्थांच्या या आणि ह्याच विशिष्ट क्रमावर अधिक प्रकाश पडायला हवा. मगाशी मी विश्वरूप हा उल्लेख केला. मात्र हे विश्वरूप म्हणजे अर्जुनाने बघितलेले विश्वरूप मला अभिप्रेत नाही. दर्शन या शब्दाचा प्रचलित अर्थ न घेता अनुभव असा घ्या. हा अनुभव श्रवण, स्पर्श, रस, गंध वगैरे इतर माध्यमातूनही अंशतः घेता येतो. ज्यांना संगीताचा कान आहे त्यांनी तर हे अनुभवले असेल. दीनानाथांच्या स्वरांनी अंगावर रोमांच उभे राहते तर किशोरीबाई आंबेडकरांच्या मातोश्री मोगूबाई कुर्डीकरांच्या स्वरामध्ये सात्विक अश्रुपात घडवून आणण्याचे सामर्थ्य होते. पण एखावेळेस एखादाच भाव जागृत करणे ही त्यांची मर्यादा होती. 8ही भाव प्रगट करण्याकरता पंचेंद्रियांच्या पलीकडील 6वे इंद्रिय जे मन, त्यांची पंचपार्थिवांपेक्षा वेगळी अशी इंद्रियांच्या पलीकडली इंद्रियातीत अनुभूती शरीरावर हे अष्टसात्विक भाव एकाच वेळेस अर्थात क्रमाक्रमाने प्रगट करते. सामान्यपणे शरीर ही अनुभूती धारण करूच शकत नाही आणि म्हणून
अर्जुनाला आधी दिव्य दृष्टी घ्यावी लागली होती हे लक्षात ठेवावे. नमस्कार.